लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। या विचार मंचावर उपस्थित असतात कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय डी.के. शिवकुमार साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या आमच्या भगिनी सौ लक्ष्मी हेब्बाळकर मॅडम, त्याचबरोबर माजी मंत्री सन्माननीय एस.आर. पाटील साहेब, आमदार विठ्ठल कटकदोंड साहेब, श्रीमती कांता नाईक मॅडम, सुशील बेळगळी, ज्याने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं त्या आमच्या भगिनी सक्षना सलगर, आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि या प्रचाराच्या निमित्तानं समोर उपस्थित असणारे या आमच्या जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनी, येणाऱ्या 20 तारखेला आपण जत विधानसभेसाठी मतदान करणार। पण ते मतदान करत असताना ज्यावेळी 2019 ला आपण सर्वांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून 5 वर्षात फक्त तसं जर काम करायला बघितलं तर मला 2 वर्ष 3 वर्षच मिळाली आणि 2 वर्ष कोरोनात गेली। आणि मग हे काम करत असताना ज्या पद्धतीने या दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणी मिळालं पाहिजे, म्हणूनच राजकारणाची सुरुवात याच उमदी भागातून माझी झालेली आणि डी.के. शिवकुमार साहेब नंदू ಇಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯ ಪ್ರವಾಸ ನಮ್ಮ ಇದೇ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟಕವಾಗಿತ್ತು। ಶುರುವಾತಿನಿಂದ ನಮ್ಮ ಎಸ್.ಆರ್. ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರ ನಮ್ಮ ಪ್ರಚಾರ ಸಲಹೆಗೆ ಪ್ರತಿ ಒಂದು ಇದಾಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಇರಲಿ ವಿಧಾನಸಭಾ ಇರಲಿ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ನಾವು ಅವರು ಬಂದಾರ। ಈಗ ನಮ್ದು ಬೇಡಿಕೆನೇ ಇಟ್ಟಾರ, ಇದು ಜತ್ ತಾಲೂಕಾ ಕನ್ನಡಿಗ जत तालुका ಎಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರವೇಶ ಹತ್ಯಾರ, ಇಲ್ಲಿ ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ಬರಗಾಲ ಪ್ರದೇಶ। ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಎಂ.ಬಿ. ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸಾರಿಗೆ ನಮ್ಮ ಹೋಗಿ ನಾವು ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇದಾಗ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮಾನವತಾ ಧರ್ಮ ಪಾಲಿಸಿ ಅವರು ನಮಗೆ 4 ವರ್ಷ ಅವರು ನಮಗೆ ನೀರು ಕೊಡ್ತಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ನಮಗೂ ನಾವು ನಿಮಗೆ ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ ಕಿ ಅದು ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡಿ ಬಂದು ಅದು ಕಾಯಂ ಸ್ವರೂಪಿ ಈ ಬರಗಾಲ ಪ್ರದೇಶ ನಮಗೆ ನೀರು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಮಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡಿದ್ವಿ। ನಮಗೆ ಈ 5 ವರ್ಷನಾಗ ನಾವು ವಿಸ್ತಾರಿತ ಮೈಸಾಳ ಯೋಜನಾ ಈ ಪೂರ್ವ ಭಾಗಿಸು 69 ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ನಾವು ಮಂಜೂರು ಮಾಡಿದ್ದೆವು। ಖರೆ ಅದು ಸ್ಕೀಮ್ ಪೂರ್ಣ ಆಗುತ್ತಾ ನಿಮ್ ಕಡೆದು ನಮಗೆ ನೀರು ಸಿಗಬೇಕಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಲಾಕ್ ಬಂದಿದ್ವಿ। आणि ಅದು ಒಟ್ಟು ನೀವು ನಮಗ ಅದು ನಮ್ ವಿನಂತಿ ಮಾಡೋದು ಈ ನಮ್ ಗಡಿ ಭಾಗಕ್ಕೆ ನೀವು ನೀರು ಕೊಡ್ತೀರಿ ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ निಮಗೆ विनंती ಮಾಡ್ತೀವಿ। आज ज्या पद्धतीनं आज गेली 4 वर्षाच्या माध्यमातून आपल्याला सहजासहजी या निमित्तानं या तुमची बबलेश्वरचं पाणी आज आपले 4 तलाव भरून आज या बोर नदीतून आज हेच पाणी आमच्या विठ्ठल साहेबांच्या मतदारसंघात जाते। साहेब ಇದು ನೀರು ಬಂದದ್ದು ನಮಗೆ ಗಡಿ ಭಾಗಕ್ಕೆ ನೀರನ್ನು ಸಿಗ್ತದ, ಮತ್ತೆ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮ ವಿಠ್ಠಲ್ ಕಟಕದೊಂಡ ಸಾಹೇಬ್ರ मतदारसंघಗಳಿಗೆ ನೀರು ಫ್ಲೋಲೆ ಹೋಗ್ತದೆ। ಅದೇ ನಮ್ಮ ಇಬ್ರುದು ಇದು ಬೇಡಿಕೆ, ಅದು ಅಂತ ಬೇಡಿಕೆ ನೀವು मान्य ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಇಬ್ರು ಕರೆದೆ ನಾವು ನಿಮಗೆ विनंती ಮಾಡ್ತೀವಿ। कारण एकीकडे आपण बघितलंय की ज्या भाजपच्या माध्यमातून या देशात जातीवाद पसरवला, राज्यात पसरवला, आणि आज इथं आपल्या जत भागात मतदारसंघात सुद्धा तो पसरवण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो। आमच्या सक्षमताईने सांगितलं की ज्यांनी बिरोबाची खोटी शपथ घेतली, ज्या बिरोबाला त्याचे जे आज इथं समोरच बसलेले सगळे स्वार्थ साधला, आणि त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला, एक जर आम्हाला धनगर समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही तर
या बीजेपी मधून मी उभारलो, माझी आई उभारली, भाऊ उभारला, भाऊजो उभारली, तर काय करायचंय? मतदान करायचं नाही. आणि मग आज हे कर्नाटक राज्यातले मंत्री करत आणि त्याचबरोबर आज आपल्या महाराष्ट्रातल्या आमच्या सक्षमताई या ठिकाणी उपस्थित आहे. ते सगळेजण काय सांगायला लागले तुम्हाला की ज्याने खोटी बिरोबाची शपथ स्वतःच्या स्वार्थासाठी घेतली त्यांना मतदान करायचं नाही. आज ज्या पद्धतीनं आज हे वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहे, आपण सगळ्यांनी वेळोवेळी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या निदर्शनात आलेला. मी या निमित्तानं 4 दिवसापूर्वी त्यांनी एक सभा करगणे येथे घेतली आटपाडी, आणि तिथं काय बोलले ते म्हणजे ज्यांचा आधार घेऊन राजकारणात आले त्यांच्या राजेंद्र देशमुख साहेबांचा आधार घेऊन राजकारणात आले आणि त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर किती बोलावं हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणून एकीकडं ज्यांचं बोट धरून राजकारणात आले त्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या खालच्या पातळीवर अपमान करणं, त्याचबरोबर आज याच माध्यमातून गेल्या 8 दिवसापूर्वी याच यांचे कार्यकर्ते आज जे काही तुमचे तिथले सुपुत्र आहेत त्यांनी सुद्धा काय बोलले की एखाद्या कार्यकर्त्याला खरं तर मतदान करणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं म्हणजे मौलिक मतदानाचा हक्क आहे. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.